ताजमहल कोणी बांधलाय? ताजमहल सोमनी बांधलाय. तिची खबर आहे. कोणाची? मुमताजची ना. शहाजहानची थोडी आहे. मला वाटतं मी आता फोटो काढतोय आणि हा आंधळ्यासारखा ताजमहल बघतोय. ताजमहल आहेच नाही, याला बनवतोय. आग्रा आणि हा सोहम आहे. आमचा मोठा कंटेंट दिलं बघा. इन 3, 2, 1. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर आज आम्ही खूप मोठा कंटेंट घेऊन चाललो आहे मथुरेला. कुठे चाललोय? मथुरेला. आता आम्ही ट्रेनमध्ये आहे बघा. ट्रेनचे आमचे नंबर आहेत, ते लोक आहेत आणि रात्र झाली. बोल की आमचा मोठा कंटेंट दिलं बघा. इन 3, 2, 1. मजा आएगा ना भिड़ो. Wait a minute. बघितलं उगाच आम्ही बघत नाही कंटेंट. काय कंटेंट? मी पण आहे गाईस, मला विसरू नका. आम्ही चाललोय सोहम. सकाळी उतरल्यावरती भेटू. फक्त उठवा आम्हाला. फक्त उठलो पाहिजे आम्ही. साहिल सकाळी उठावा. हो. कसा साहिल? काय भेटलं काय इरुजी पापडे. अरे हे खाऊन टाकलं. इरुजी साहिलला कोणती वेळ देतोय? झोपेची आता. का देतो हे तुम्हाला सांगू नाही शकत. तिथे बाजूला ओम झोप. मी बाजूला नाही, तिथे मी बाजूला. काय बोललो? बाजूच्या सीटवर बाजूला. ए बाबा बघा इथे मी इथे. आम्ही मथुरेला आलोय आणि आम्ही जाणार आहेत ताजला. पण इकडनं बरोबर 1 तासाचा प्रवास आहे. ताज काय कोणता? ताज कोणी बनवलेला? ताज ताज बनवलंय 6,000. 6,000. कोणासाठी बनवलंय? हे आमच्यासाठी बनवलं. आज हे आमच्यासाठी बनवलं. तुझ्या बायकोचं नाव काय? साहिल त्यांना बोल आता, मी भेटू तुम्हाला. आम्ही भेटू तुम्हाला आग्र्याला. Five minutes later. Nothing beats a Jet2 holiday. And right now, you can save £50 per person. सनस्क्रीनची गरज आहे. वी आर ॲट आग्रा आणि हा सोहम आहे. परिस्थिती गंभीर आहे. लय गंभीर आहे. हा आमचा स्पॉट बॉय. स्पॉट बॉय. स्पॉट दादा. गाईज आम्ही ताजच्या गाडीमध्ये 20 रुपीज. मस्त गाडी. गाईज दिस इज द मेन गेट. साहिल आपण कुठे आहे? आम्ही आहे ताजमहलला. आणि ताजमहलला सगळं पांढरं आहे, पण इथे राऊंड दिसतंय का माहिती नाही. हॅलो गाईस, आम्ही आतमध्ये आलेलो आता. कुठे आतमध्ये? ताजमहलला. नाही आतमध्ये नाही. आणि तुम्हाला आम्ही दाखवत आहे ताजमहल. कोणी बांधलाय? तो बघा ताजमहल कोणी बांधलाय? ताजमहल कोणी बांधलाय? ताजमहल. गुड क्वेश्चन. यू आर अ गुड क्वेश्चन. कोणी बांधलाय? ताजमहल सोमनी बांधलाय. हे इज द नॉलेज. दिस इज द प्लेस. दिस इज द प्लेस. हे कोणी बांधलेलं? आणि आम्ही आता चालतोय स्ट्रेट. हा मागचा गेट आहे. गेटमधून आत आल्यावरती असं स्ट्रेट चालल्यावरती बघा काय असतं समोर. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day, whispering pines, secrets untold, carrying tales on. हा एक्झॅक्ट ताज. आलोय गाईस, पण किंग आहे. मुमताज शहनाजवाला ताज. राईट साईडला आहे वेस्ट गेट, बाहेर पडायचा. लेफ्ट साईडला आहे ईस्ट गेट, बाहेर पडायचं. आणि याच्या बॅक साईड म्हणजे आपण सरळ येतो. हा मेन गेट इथूनच आहे. इथूनच खूप चांगला व्ह्यू मिळतो. आणि हा फरा. आता आम्ही पाठच्या साईडला आलोय. बघा इथे ताज आहे. एक्झॅक्ट बॅक साईडला आलो. ताजच्या बॅक साईडला आता पाणी आहे. घाणेरडं आहे पण पाणी आहे. कोणासारखं आहे?
कोणासारखं नाही, कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट होतं पण ते नाही मारलंय बघा. ही कोणती नदी आहे पण? ती मुमताज नदी. साहिल ही कोणती नदी आहे? काय नदी आहे. क्योंकि ये सब जिंदगी से हारे हुए लोग हैं. काही रुजुलकडे एक हे आहे. फॅक्ट लॉजिकल काय माहिती नाही. हा. हा जो लाल कलर आहे ना तो त्याच्यामध्ये हा दिसतोय कुठचा बघा. हा डिझाईन वाला ना? डिझाईन वाला लाल. हा. तसं बोलतात की जे वर्कर्स होते ना त्यांच्या रक्ताचा आहे. मे बी त्यांच्या असू रक्ताचा. शकतं. म्हणजे रक्ता तू श्योर नाही म्हणजे Sure नाही. असं ऐकलेलं. असं ऐकलेलं मी. यही नहीं, अभी और सुनिए. रिझन असेल ना? इथूनच टाकलेलं ना डायरेक्ट. हात कापलेले. आणि इथून टाकलेलं डायरेक्ट नदीमधून. हा 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 बघा, हा जो करो हाथ जोड़ के मैं मोदी साहब. वेडा ह्याला मी वेडा बनवलं. ह्याला वाटतं मी आता फोटो काढतोय आणि हा आंधळ्यासारखा ताजमहल बघतोय. ताजमहल आहेच नाही, येडा बनवतोय. अनदर फॅक्ट मला बोलत ते काहीतरी शहाजहानचं असं होतं की त्यांना इथे कुठेतरी त्यांचा मुलगा कोण अकबर ना मे बी मला नाही एवढे ऐकत. मी या मुलांचं ऐकत नाही, बघत नाही. नाही अरे कशात तरी होता आपल्या ओके. मुंबईमध्ये. त्यांच्या मुलांनी त्यांना कैद करून ठेवलेलं आहे हा इथे हा बरोबर, कुठेतरी. तोच ना हा. अकबरच ना हा. ओके. इथेच कुठेतरी त्यांना असं कैद करून ठेवलेलं. त्यांनी त्यांच्या लास्ट आपल्या पत्नीला बघता बघता काढलेलं. त्यात ते कुठे आहे? आतमध्ये खबरच आहे ना. तिची खबर आहे. कोणाची? मुमताजची ना. शहनाज शहाजहानची थोडी आहे. बघा काही साहिलला आता साहिल ह्याच्यावरती आपटला. आम्ही चेक करतो आणि आता साहिल मरायची ऍक्टिंग करतोय. बघा ही ऍक्टिंग त्याला दाखवली तर काय बोलला नाही.